रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची ही मतमोजणी आज होणार आहे। पनवेलमध्ये एकूण 55% मतदान झालंय। 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत। पनवेल महापालिकेसाठी भाजप आणि शेकापमध्ये जोरदार चुरस आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापसोबत महाआघाडी केली आहे, तर शिवसेना भाजपसोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली आहे। त्यामुळे भाजपने आठवलेंच्या रिपाईसोबत निवडणूक लढवली आहे। ग्रामीण भागात मतदान चांगलं झालं असल्याने आघाडी की भाजप यांच्यापैकी कोणाच्या पारड्यात आता विजयाची माळ पडेल हे आता निकालावरूनच काही वेळात कळणार आहे। मतमोजणीच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर निवडणुकी दरम्यान बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त दर्जाचा 1 अधिकारी, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 154 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसंच 1304 पोलीस कर्मचारी तसंच राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि या संदर्भात स्वाती नाईक या पनवेल महापालिकेसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। स्वाती, आपण बघितलं तर पनवेल महापालिकेचा विचार केला तर शेकाप महाआघाडी आणि भाजपमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने मोठी चुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर या पालिकेचा विचार करता या ठिकाणी कोणते कळीचे मुद्दे निवडणुकी दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले? स्वाती, पनवेल महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे। या महानगरपालिका होण्याआधीही नगरपालिका होती, पनवेल नगरपालिका होती आणि देशातील ती सर्वात पहिली नगरपालिका होती। तिथे आधीच भाजपची सत्ता होती। या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे पाणी आणि कचरा। पाणी ही पनवेलमधली मुख्य समस्या आहे। पाणी पनवेलच्या पूर्ण जी उपनगरं आहेत, खारघर, कळंबोली, कामोठे या परिसरामध्ये सुद्धा पाण्याची समस्या भेडसावते। तर पनवेल मुख्य शहरामध्ये, नवीन पनवेल भागामध्ये ही पाण्याची समस्या आहे। कचऱ्यासारखा मोठा प्रश्न पनवेलकरांना सोसावा लागत आहे, कारण पनवेलकरांना एक स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही आहे। यामुळे कचरा हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न इथे आला आहे। पाणी, कचरा आणि रस्ते या मुद्द्यांवरतीच या निवडणुकीचा प्रचार केला गेला। भाजप आणि शिवसेना शेकाप महाआघाडी यांच्यामध्ये हा प्रचाराचे मुद्दे समसमान राहिले। शिवसेनेने जो वचननामा दिला त्याच्यामध्येही हेच मुद्दे प्रामुख्याने राहिले। विकासाच्या मुद्द्यावरतीच ही निवडणूक लढवली गेली, प्रचार केला गेला। मुख्य म्हणजे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा भाजपने येथे घेतल्या। तसेच भाजपचे गिरीश बापट असो किंवा मुंडे असो यांनी येथे रॅली काढल्या होत्या। यामुळे प्रचाराचा धडाका भाजपने इथे लावला होता। त्याचप्रमाणे शेकाप महाआघाडीतर्फे देखील काँग्रेसचे मोठे नेते, राष्ट्रवादीचे नेते या प्रचारामध्ये उतरले होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीच्यासाठी मुद्दे जे गाजले ते म्हणजे पाणी, कचरा या संदर्भात गाजलेच। त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार झाला ते मुद्दे खूप मोठ्या प्रमाणात शेकाप महाआघाडीने उचलून आणले होते। त्यांच्या प्रचार सभांमधून ऑडिओ क्लिप असू देत किंवा भ्रष्टाचाराचे पुरावे असू देत, हे सादर करून ही प्रचार सभा शेकाप महाआघाडीने गाजवल्या होत्या। जेणेकरून इकडच्या नागरिकांचं मतपरिवर्तन व्हावं या दृष्टीने शेकाप महाआघाडीने मोठ्या प्रमाणात पावलं उचलली होती। तर त्यावरती भाजपने मात म्हणून मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा इथे शेवटच्या दिवसांमध्ये घडून आणल्या होत्या। मोठ्या प्रमाणात प्रचार करून विकासाचा मुद्दा समोर ठेवला की जे आतापर्यंत आम्ही तुम्हाला दिलेलं नाही ते आता आम्ही पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ, असं आश्वासन एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। याचप्रमाणे या पनवेल भागामध्ये प्रकल्पग्रस्त मोठा मतदारसंघ आहे। प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी इथे नवी मुंबई वसवण्यासाठी गेल्या होत्या, विमानतळ बाधित असो किंवा काय असो, तर त्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सभेमध्ये केली होती। त्यामुळे एकंदरीत प्रचाराचे जे मुद्दे होते ते गाजले होते की पनवेल महानगरपालिकेसाठी जे नाही आहे ते उपलब्ध करून देऊ आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवण्यात आली होती। नक्कीच। तर स्वाती, एकूणच विकासाच्या मुद्द्यावरून गाजलेल्या या महापालिकेत कोणाच्या आश्वासनांनी प्रभावित होऊन आता पनवेलकरांनी कोणाच्या पारड्यात मतं टाकली ते काही काळातच कळणार आहे, कारण 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।